नाही नाही, आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही, कारण की अजून काही प्राथमिक चर्चा वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी सुरू आहेत. अजून अधिकृतरित्या कुठली गोष्ट येत नाही, तो पण मी एक प्रमुख नेता म्हणून बोलणं संयुक्तिक राहणार नाही आणि म्हणून जागा वाटप एकदा 10 तारखेला निश्चित होते. झालं की आपल्याला पण कळेल. सोबतची चर्चा कुठंपर्यंत आली? नाही, संभाजीराजेंची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू होती, हे मागच्या वेळी देखील मी सांगितलेलं आहे. ते काल कोल्हापूरमध्ये आलेले आहेत. आज किंवा उद्या मी त्यांना भेटणार आहे आणि नेमकं वरिष्ठ पातळीवर काय झाले किंवा काय नाही, शेवटी जिल्हा म्हणून आमची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची गणितं मांडणं, समीकरण व्यवस्थित ठेवणं आणि सीट निवडून आणणं. त्यामुळे आज 2 दिवसात माझ्या भेटीगाठी होतील. महाराजांनाही मी आणि पी एन पाटील साहेब आम्ही भेटू, संभाजीराजेंनाही भेटू आणि यातून काय मार्ग निघतो किंवा कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हा आमचा प्रयत्न खरं आहे. तर संभाजीराजे आजपासून दौरा सुरू करणार होते, विकास कामांचं उद्घाटन करणार होते, तसं ट्विट देखील केलेलं होतं त्यांनी. मात्र अचानक काल रात्री त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. त्यांचा फोन देखील स्विच ऑफ आहे. एका बाजूला मोठ्या महाराजांच्या उमेदवारीची चर्चा आणि त्यानंतर संभाजीराजेंचं मला कार्यक्रम रद्द वाटतं करणं. हा विषय नाही आहे. त्याचं कारण दुसरं काय तर असेल, ते दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी दौरा रद्द करायचा असेल. ह्या लोकसभेच्या अनुषंगानं किंवा या आपण जे म्हणताय त्या अनुषंगानं हा विषय नाही आहे, हे मी खात्रीला एक आपल्याला सांगतो. माझी आज उद्या त्यांची भेट होईल आणि विस्तृतपणे आपल्याला सगळी माहिती मिळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.